जबाबदारी घेतली आणि डीबीटी योजनेमध्ये बदल झाला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टानं असं विचारलं की डीबीटी योजनेमध्ये बदल का करण्यात आला. 2400 रुपयाचा जो कृषी पंप होता तो 3400 रुपयांना का करण्यात आला किंवा जी ऑर्डर अधिक देण्यात आलेली आहे त्याचा फटका सर्वसामान्य या संदर्भात मला काही माहिती नाही. मी माहिती घेऊन त्या विषयावर भाष्य करेन. सर, काल सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला त्याआधी 2 दिवसापूर्वी शाहरुख खानच्या घरावर सुद्धा घुसण्याचा प्रयत्न आहे तो काही संशयितांनी केलेला आहे. अभिनेत्यांना कुठेतरी आता टार्गेट केलं जाते अशा पद्धतीने. काल सैफवर जो हल्ला झालाय तो आरोपी अजूनही अटकेत नाही. काल जी घटना झाली ती तर वस्तुस्थिती आहे, परंतु मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन त्यांनी भरपूर पथक त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि जो कोण आरोपी असेल त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जाईल. मला वाटतं की आरोपी मिळाला की त्याच्या पाठीमागचं कारण पण त्या ठिकाणी उघड होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातो विरोधकांकडून. जर बघा, घटना झालेली वस्तुस्थिती आहे, परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवरनं लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था किंबहुना त्याच्यावर खूपच मोठी राजकीय भाष्य करणं ही काही उचित नाही. शेवटी मुंबई ही आपल्या राज्याचे आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे. प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे. दुसरीकडे सर, जय पवार जे अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यांना सुद्धा आता पोलीस संरक्षण आहे ते पुरवण्यात आलेलं आहे. की कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाते, पण अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार असतील किंवा आता जय पवार यांना पोलीस संरक्षण दिलं जाते. कुठल्याही संदर्भ कुठे जर जोडू लागलो, जिल्हा परिषद, मला वाटतं की आपण शाळेवर आलो पाहिजे. चला शाळेत जाऊया. सर, जिल्हा परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उघडला होता. तो कुठेतरी पॉज झालेल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये. अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतोय. पुण्यात भरपूर जास्त आहे जिल्ह्यात. म्हणजे बोगस शाळा, बनावट प्रमाणपत्र कागद वापरून तयार केलेल्या शाळा असल्या जर काही घटना असतील तर निश्चितपणे त्याचं चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. भंडारा जिल्ह्यामध्ये असा एक प्रकार असा पुढे आला की ज्या नगर परिषदेच्या शाळेत पवनी जे कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीचं जे साहित्य आहे ते तर मिळालं नाही, जिथे मिळालंय ते धोक्यात पडलंय. तर अशा संबंधानं नाही, मी मान्य केलंय ना की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यात मी मान्य केलं की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त करू आम्ही. शिक्षकांना शिरत्वाच्या पदावर उतरावं लागलेलं वगैरे नाही. काही कार्यपद्धती विहित असते. आता शिरसाट महोदयांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली तर साहजिक आहे नियमाप्रमाणे मग आधी तर ते पद रद्द होत आहे. उतरावं लागलं वगैरे असं आता काही भाग नाही. सरकार स्थापन होतं 2 महिने होत आहेत, पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेले नाही. तिढा वगैरे काही नाही. वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करतील, त्याची अंमलबजावणी केली जाईल. शिक्षकांचा प्रश्न आहे, अजूनही त्यांना समायोजन केलेलं नाही, तर तोही प्रश्न माननीय न्यायालयामध्ये ती बाब प्रलंबित आहे. या विषयावर विभाग पातळीवर चर्चा 1-2 वेळेस संपन्न झालेली आहे. माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्ग काढेल. माननीय न्यायालयाच्याही निदर्शनास ती बाब आम्ही आणून देऊ. दोन मिनिटं दिले ते टाकलं.